नमस्कार. मी अशोकराव जाधव. कोकण नागरी संघर्ष समितीच्या वतीने आम्ही लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीच्या विरोधात जे पिपास नावाचं अत्यंत विषारी घातक केमिकल बनवते आणि या केमिकलमुळे मानवी जीवनाला धोका आहे. म्हणजे आत्ताच्याच पिढीला नाही तर पुढे जन्माला येणाऱ्या पिढींनासुद्धा हे जे पिपास केमिकल आहे त्याचा जो धोका आहे तो वातावरणातून, पाण्यातून, मच्छीतून, खाद्यपदार्थातून, ह्याच्यामधून जे काही रोग येतात त्याच्यामध्ये कॅन्सर, प्रामुख्याने कॅन्सर, किडनी फेल, हार्ट अटॅक, त्याचबरोबर लिव्हर फेल आणि त्वचा रोग, अशा सगळ्या प्रकारचे रोग इथे येतात. ही कंपनी इटलीमध्ये होती आणि ती इथं ज्यावेळेला आली त्यावेळेला आम्हाला जेव्हा कळलं की याचं पिपासचं प्रोडक्शन चालू झालं आहे आणि पिपासचं प्रोडक्शन होऊ नये म्हणून यापूर्वी इटलीतल्या 4,000 लोकांना मृत्यू पावले आणि 3.5 लाख लोकांना ते बाधित झालं. आणि ही परिस्थिती आपल्या महाराष्ट्रात आणि कोकण भूमीवर येऊ नये म्हणून आम्ही इथे गेले 63 दिवस झाले आम्ही इथे धरणं आंदोलन करून बसलो आहोत. पण हे धरणं आंदोलन करत असताना 21 जानेवारीपासून करत असतानासुद्धा प्रशासनाने इथं कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलेलं नाही. म्हणून आम्ही आमच्या टीमनी, म्हणजे आम्ही जी 7-8 जणांची टीम आहे त्या टीमने आम्ही या संदर्भामध्ये दिल्लीपासून सगळं प्रशासन, केंद्रीय मंत्रिमंडळापासून आम्ही ते महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळापर्यंत आम्ही सगळ्यांशी दाद मागितली, इथल्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडेही दाद मागितली. परंतु या संदर्भामध्ये खासदार तिवारी यांनी मात्र राज्यसभेमध्ये प्रश्न उचलला, त्याच्यानंतर विधानसभेमध्ये काही आमदारांनी प्रश्न उचलला आणि विधान परिषदेमध्ये उचलला. आम्हाला शेवटी असं कळलं की इथे ज्यांनी आधी सांगितलं होतं, इथल्या पालकमंत्र्यांनी इथं पिपास बनतच नाही, परंतु पिपास बनत आहे असं खुद्द पर्यावरण मंत्र्यांनी विधान परिषदेमध्ये माननीय पंकजा मुंडे यांनी मान्य केलं. त्यांनी असं सांगितलं की आम्ही इथं प्रश्न उठवू. या बाबतीत आम्हाला भाई जगतापांनी खूप मोठं सहकार्य केलं. भाई जगतापांनीच हा प्रश्न विधान परिषदेमध्ये उचलला. इथे जे काही लोक आले त्याच्यामध्ये हर्षवर्धन सकपाळ साहेब, भाई जगताप साहेब आणि हे सगळी मंडळी काही आली आणि इथं हे जे आंदोलन आम्ही जे चालू केलेलं आहे किंवा जे आम्ही धरणं आंदोलन करतो हे कुठल्याही राजकीय पक्षाचं नाही. यामध्ये हे सर्व नागरिकांचं आंदोलन आहे, सगळे मानवी जीवन जगावं म्हणून आंदोलन आहे. आणि म्हणून हे करत असताना आमच्याकडे चौकशी होते आणि पहिल्यांदा 1 महिना गेले तरी आज 63व्या दिवशी आम्हाला अशी खात्री झालेली आहे की इथल्या गावागावामध्ये, इथल्या शेजारच्या 11 गावांनी ठराव पण दिलेत की ही कंपनी बंद व्हावी म्हणून. त्याच्यामध्ये काही प्रमुख लोक होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे एक परवाच्या दिवशी आम्ही जे पिपास बनवतच नाही असं म्हणणारे होते किंवा आम्ही यातलं जर पाण्याचा एकही थेंब इथून कंपनीतनं बाहेर जाऊ देणार नाही असं कंपनी जी सांगत होती ते मात्र पूर्णतः आमच्याच लोकांनी, आमच्या या कोकण नागरी संघर्ष समिती आणि स्थानिक लोकांनी मिळून टँकर पकडला आणि त्या टँकर पकडल्यानंतर त्यांचे पुन्हा या कंपनीचं पितळ उघडं पडलेलं आहे. आमचं असं मत आहे की यांनी आत्तापर्यंत जे पाणी केलं ते पाणी CATPमध्ये सोडलं आणि ते पिपासचं पाणी असं आमचं ठाम मत आहे. कारण पिपास बनवणारी जी कंपनी आहे त्याचा वेस्ट वॉटर जे आहे ते पिपासचंच असणार आहे. जर नसेल तर त्यांनी तज्ज्ञांची कमिटी बसवावी आणि आमचे लोक आणि त्यांनी तज्ज्ञ असे समोरासमोर व्हावेत. परंतु ही बाबत कुठल्याही प्रकारची दाद न घेतल्यामुळे सगळ्या लोकांचा पाठिंब्यावर जवळजवळ इथले स्थानिक 12-15 गाव, आणखीन चिपळूण आणि खेडमधल्या नागरिकांचा इथं ज्या पद्धतीने आम्हाला आणि जिल्ह्यातला जो पाठिंबा मिळतो आहे, जनाक्रोश समितीचा पाठिंबा मिळतो आहे. त्यानंतर इथं लाल बावट्यावाले इथं येऊन गेले, कम्युनिस्ट काही मंडळी येऊन गेली, चाहे समाजवादी मंडळी येऊन गेली, शिवसेनेचे येऊन गेले, मनसेचे तालुका प्रमुख वगैरे इथे येऊन गेले, भाजपचे सुद्धा कामगार सेनेचे लोक इथं येऊन गेले आणि ह्या सगळ्यांनी पाठिंबा दिला. त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलेलं आहे की कोणत्याही प्रकारे की येत्या 6 एप्रिलला या कंपनीवर धडक मोर्चा करायचा. आणखीन ही कंपनी बंद पडेपर्यंत कोणत्याही स्थितीमध्ये आम्ही हे आमचं धरणं आंदोलन सोडणार नाही. फक्त धरणं आंदोलनामध्ये कदाचित आम्ही साखळी धरणं आंदोलन सुरू करू असा विचार चालू आहे नक्की. नाहीतर आम्ही मी आणि आमचे सहकारी राजेंद्र आमरे इथं आम्ही कायमपणे बसणार आहोत. आम्हाला याच्यामध्ये टीममध्ये मी स्वतः अशोक जाधव, राजेंद्र आमरे, उदय घाग, सुबोध सावंत देसाई, त्याच्यानंतर ॲडव्होकेट संकेत साळवी आणि बशीर मुर्तुजा, बशीर मुजावर, त्याचबरोबर रविशेठ कोळकर,
कांचन चाळके ही सगळी मंडळी आम्ही इथे एकत्र आहोत. आणि याच्यामध्ये पूर्णपणे भोई समाज आहे. इथं जवळजवळ 40-42 गावाचे भोई समाज आहे. आणि दुसरं एक दुर्दैवाची गोष्ट आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने, कोकणाच्या दृष्टीने अशी झालेली आहे की हे सगळं पाणी या वाशिष्ठी नदीला जाते आहे आणि खालची खेडची जगबुडी नदीला जाते आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये आणि गेली काही दिवस हे पाणी वाशिष्ठी आणि जगबुडीला जात असल्यामुळं मध्यंतरी गेले काही दिवस जे वाशिष्ठीचं पाणी सगळं जे दूषित झाले त्याला सुद्धा हीच कंपनी कारणीभूत आहे असं आमचं मत आहे. आणि त्याच्यामुळे कंपनी लोकांच्या जीविताच्या दृष्टिकोनातून, लोक जगण्याच्या दृष्टिकोनातून, वातावरण शुद्ध राहण्याच्या दृष्टिकोनातून ही कंपनी बंद होणं हे मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे असं आमचं मत आहे. म्हणून आमचं हे धरणं आंदोलन चालू आहे.